अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध वाळू वाहतुकीवर छापे टाकत 2 गुन्हे दाखल करून 24,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी 2 पथकं तयार करत पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश देत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास कारवाई कामी रवाना केला। दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पावन गणपती मंदिराजवळ नेवासा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सागर माळी, नामदेव कुसळकर यांच्या विरुद्ध कारवाई करत त्यांच्या जवळून 30,000 रुपये किमतीची 3 ब्रास शासकीय वाळू तसेच 15 लाख रुपये किमतीचा एक विना क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा डंपर असा एकूण 15,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून खानापूर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता तेथे सोनालिका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि जॉन डिअरवरील अज्ञात चालक यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळू खाली करून आणि ट्रॅक्टर त्याच ठिकाणी सोडून पळून गेल्यानं संबंधित ठिकाणावरून 9 लाख रुपये किमतीचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशा 2 ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 24,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध नेवासा आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।